वेल्डिंग मारता मारता माझ्यासोबत असं काही होई नाही, कधी वाटलंच नव्हतं. नेमकं काय झालं सर्व सांगतो, तो पण तुम्ही फॉलो करून घ्या. तर काय म्हणता मित्रांनो, मी प्रणय ब्लॉगर. आज आहे आपल्या 7 दिवसात 5000 फॉलोअर कंप्लीट करत चॅलेंजचा 13वा दिवस आणि काल होता आपल्या चॅलेंजचा 12वा दिवस. आणि काल आपले फॉलोअर्स होते 1307 आणि आज आपले फॉलोअर्स आहेत 1310. ज्यांनी मला फॉलो केलं त्यांचा मनापासून धन्यवाद. आज सकाळी उठून फ्रेश झालो, मग चहा घेतला, चहा पिऊन सरळ दुकानावर जायला निघालो. आज आपल्याला टाटा साठी बॉक्स बनवायचा होता, तेवढा तर स्वप्नील दा पण आला. मग पाईप काढले आणि वेल्डिंग मारायला सुरुवात केली. काही फ्रेम आधीच बनवून ठेवलेल्या होत्या, मग जे बाकी होतं त्याला वेल्डिंग मारायला सुरुवात केली. 3 साईडनं 3 पाईप मारायचे होते आणि एक वरून सपोर्ट साठी पाईप मारायचा होता. पण पाईप चांगले उन्हीनं कडक गरम आलेले होते. कसं तरी पकडून वेल्डिंग मारली आणि बॉक्स तयार केला. मग तो गाडीवर ठेवून पाहिला, परफेक्ट बसला होता, तर मग त्याला वेल्डिंग मारून घेतलं. मग स्वप्नील दाल सोडायला दुकानावर गेलो. स्वप्नील दाल दुकानावर सोडून सरळ धामणगाव जायला निघालो, कारण टाटाच्या समोरच्या की आपल्या गॅस वेल्डिंग मारायची होती. गॅस वेल्डिंग करून सरळ दुकानावर आलो. मग गाडी पेस्टिंग करायची होती, मग गाडीला बॅनर लावणं सुरू केलं. मग फटाफट पूर्ण गाडीचे बॅनर लावून घेतले आणि गाडीचं पेस्टिंगचं काम कम्प्लीट केलं. मग घराकडे जायला निघालो. आणि हा, तुम्ही आपला ब्लॉग कुठून बघताय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूनपर्यंत आपल्या आयडीला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. चला आजच्यासाठी एवढंच, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.